हॅलो फ्रेंड्स, मी कल्याणी. माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार असल्यामुळे मला स्वामींसाठी नैवेद्य करायचा आहे. तर मी शेवयाची खीर व बटाट्याची भाजी करणार आहे. तर तुम्ही काय काय करता नैवेद्यासाठी नक्की सांगा. तर मी 2 कांदे, 2 टमाटर याची मिक्सरमध्ये प्युरी करून घेतली. कोथिंबीर बारीक चिरून घेतले आणि बटाटे कट करून घेतले. एक पातेले घेतले, त्यामध्ये तेल गरम केले. तेल गरम झाल्यानंतर जे आपण बटाटे कट करून घेतले होते त्याला थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घेतले. नंतर त्याच तेलात जिरं, कढीपत्ता, कोथिंबीर टाकली. नंतर त्यात कांद्याची जी आपण प्युरी केली होती ती प्युरी घातली आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतली. मग त्यात टमॅटो प्युरी घातली आणि टमॅटो प्युरीसुद्धा छानपैकी परतली. नंतर आलं लसणाची पेस्ट घातली. हळद, तिखट, धनेजिरं पावडर, कांदा लसूण मसाला घालून छानपैकी पुन्हा एकदा परतला. नंतर थोडंसं पाणी टाकून मसाला वाफेवरती शिजवून घेतला आणि मग नंतर जे आपण बटाटे फ्राय करून घेतले होते ते बटाटे घातले आणि थोडीशी दही घातली. दहीमुळे भाजीला जरा चांगली चव येते म्हणून. आणि बटाटे घालून छानपैकी झाकण लावून एक 10 ते 12 मिनटं मंद आचेवरती चांगली भाजी शिजवून घेतली. एकदम भाजी चमचमीत भाजी तयार झाली होती. खूप छान झाली होती भाजी. आणि मग मेथीच्या चपात्या करून घेतल्या. मग मी शेवया केल्या. शेवया करण्यासाठी शेवया घेतल्या. काजू बदाम बारीक करून घेतले. एक पातेले घेतलं, त्याच्यामध्ये तेल टाकले. तेल टाकून काजू बदाम पहिल्यांदा फ्राय करून घेतले आणि नंतर त्यामध्ये शेवया टाकून घेतले. दोन्ही पण छानपैकी भाजून घेतले. मंद आचेवरती भाजून घेतले. नंतर थोडंसं पाणी टाकले आणि मग साखर घातली आणि त्याला चांगलं शिजवून घेतलं. साखर पूर्ण विरघळून गेल्यानंतर आपल्याला हवे तेवढे दूध घालावे आणि उकळी येऊ द्यावी. मग काय गरमागरम झाले नैवेद्य तयार. मेथीची चपाती, भात, शेवयाची खीर आणि बटाट्याची चमचमीत भाजी. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. थँक्यू सो मच. धन्यवाद.